खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन कुमार शर्मा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाचे वीरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाचे वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक केंद्रस्तरीय अधिकारी नागपूर विभागाचे नरेश झुरमुरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे CCF लिमये, ठाणे मुख्य वनसंरक्षक SV रामराव, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के इत्यादी अधिकारी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेची हद्द जेथे संपते व मीरा भाईंदर महापालिकेची हद्द सुरू होते, गायमुख येथील चढणीच्या वळणावरती घाटांमध्ये अवजड वाहने बंद पडतात, तर टँकर असलेले वाहने पलटी होऊन वारंवार अपघात घडतात। अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे इमर्जन्सी असलेले वाहनांचे नियमांचे उल्लंघन करून दुसऱ्या लाईनवरून आपला जीव धोक्यात घालून वाहनं घेऊन जातात। कालांतराने समोरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडतात। यातून सुटका व्हावी यासाठी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या उन्नत मार्गातील वन विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीमध्ये सदर वळणदार उन्नत मार्ग न करता तो सरळ व 4x4 लेन रस्ता असावा अशी सूचना MSRDच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार सुधारित प्रस्ताव बनवून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विभागात सादर करण्यात आला आहे। तर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये खासदार राजन विचारे यांनी होणाऱ्या अपघातांची संख्या निदर्शनास आणून देऊन सदर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या। त्यानुसार येत्या 2 दिवसात वाईल्ड लाईफची जागा निश्चित करून सदर सुधारित प्रस्ताव केंद्रस्थ अधिकारी नागपूर यांना पाठवण्यात आल्यानंतर 8 दिवसात मान्यता देण्याचं आश्वासन या बैठकीत देण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिकेने सन 2010 साली रस्ता रुंदीकरण करताना सर्व्हिस रोड बनवण्यात आला होता, परंतु मौजे कोलशेत ते भाईंदर पाडा दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जागा आल्याने सदर सर्व्हिस रस्ता त्या ठिकाणी न झाल्याने निमुळत्या अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। वाहतूक कोंडीचा सामना घोडबंदर वासियांना वारंवार सहन करावा लागत असल्याची खंत खासदार राजन विचारे यांनी या बैठकीत व्यक्त केली। त्यावर सदर प्रस्ताव केंद्रस्थ अधिकारी नागपूर येथे पाठवण्यात आलेला आहे व त्यांच्याकडून केंद्र शासनाच्या विभागास पाठवण्यात आलेले आहेत। येत्या 8 दिवसात यांना मान्यता देऊन महापालिकेकडून उर्वरित पूर्तता करून त्यास मंजुरी देण्यात येईल असं नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे यांनी खासदार राजन विचारे यांना सांगितलं आहे। पामबीच मार्गावरती सायकल ट्रॅक, गवळीदेव पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत तसेच घनसोली ऐरोली जोड रस्ता यांसारखे विविध प्रस्ताव या बैठकीमध्ये सादर करण्यात आले। तर लवकरात लवकर त्या अनुषंगाने सदरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। तर सदर कामांमध्ये पदपथ बांधणे, तिकीटघर बांधणे, आरामाची व्यवस्था करणे, कारंजे बांधणे, पोट शौचालय बसवणे, संरक्षक भिंती बांधणे, गायबीन भिंत बांधणे, पिचिंग करणे, मलनिस्सारण लाईन, तलावापर्यंत पायऱ्या, विद्युत विषयक कामे, जलवाहिनी टाकणे इत्यादी प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। सदर प्रस्ताव मार्गी लागल्यास गवळीदेव येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल व नागरिकांना पर्यटनासाठी सोय उपलब्ध होईल। बैठकीच्या शेवटी खासदार राजन विचारे यांनी ही शेवटची बैठक असेल असं सांगितलं। सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी भरपूर मेहनत केली, त्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी सर्वांचे शतशः आभार मानले। महत्त्वाचं म्हणजे ठाणे महापालिकेने हा घोडबंदर रस्ता जेव्हा बनवला तेव्हा सर्व ठिकाणचे सर्व्हिस रोड आम्ही बनवले, परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये जागा असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी 2 ठिकाणी, एक D-मार्टच्या इथे आणि गायमुखच्या जो आपण तो टर्निंग आहे त्या टर्निंगच्या इकडे संजय गांधी उद्यानाची जागा असल्या कारणाने फॉरेस्टकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा महानगरपालिका करत होती आणि गेले कित्येक दिवसापासून त्याच्या मीटिंग्स आमच्या चाललेल्या आहेत आणि या संदर्भात सुद्धा या आठवड्यामध्ये त्याची मंजुरी आपल्याला मिळेल। बाकी ठिकाणी सँक्शन झालेलं आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये त्याचं हे म्हणजे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण लगेच त्याचं काम सुरू करून
जो घोडबंदर रस्त्याचा जो सर्व्हिस रोड जो आहे, जो 2 ठिकाणी, एक डी मार्ट आणि गायमुखच्या इथला, याचं काम आपण सुरू करणार आहोत.